नमस्कार. मी द स्पाइन फाउंडेशनच्या वतीने बोलतो आहे. स्पाइन फाउंडेशन नावाची संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, जे गेले 25-26 वर्ष गरिबांकरता मान, पाठ, कमरेच्या रुग्णावर, आजारावर काम करते आहेत, गावोगावी जाऊन. आणि ही मोठी संस्था आहे. ह्याच्यामध्ये 40-50 तज्ज्ञ स्पाइन सर्जन्स म्हणजे रीढच्या हड्डीचे स्पेशलिस्ट सर्जन्स आहेत देशभरचे, सगळीकडून. आणि त्यांचं मेन संस्था मुंबईमध्ये आहे. पण मुंबईत बसून हे काम काही होत नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या वेळी गावोगावी महाराष्ट्रभर आणि देशभर जाऊन हे काम करायला लागतं. तर मान, पाठ, कमरेचा आजार बद्दल आपण थोडं समजून घेऊया. ते खूपच कॉमन आहे, सगळीकडे आहे. सगळ्या लोकांना मान, पाठ, कमरेचा आजार असतो. आणि आमचा तोच उद्देश आहे की या सगळ्या आजारांवर, ज्या लोकांना हा आजार आहे किंवा कंप्लेन आहे, प्रॉब्लेम आहे, त्यांच्यापर्यंत पोचायचं. कारण ते तर काही शहरामध्ये येऊ शकत नाहीत त्यांचा आजार पण घेऊन, तर त्यांच्यापर्यंत पोचायचं हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशन आहे. जगात मधले सगळ्यांनाच मानपाठ कंबरदुखी असते, तुम्हाला पण असेल. काही लोकांना होऊन गेली आहे, परत होणार आहे, आणि काही लोकांना सध्या पण आहे. तर ते हे खूपच सामान्य असा, कॉमन असा प्रॉब्लेम आहे, ज्याच्याकरता आमचं फाउंडेशन काम करत आहे. याच्यावर बरेच इलाज आहेत. गोळ्या आहेत, औषधं आहेत, मलम आहेत, पट्टा आहे, जडीबुटी आहे, आयुर्वेद आहे, इंजेक्शन्स आहेत, ॲक्युपंक्चर आहे, योगा आहे, आणि ऑपरेशन्स पण आहेत. तर नेमकं कुठल्या आजाराकरता कुठला इलाज करावा हे सांगणं रोग्याला खूप महत्वाचं आहे. कारण काही लोकांना जो प्रॉब्लेम औषधाने ठीक होणार, त्यांना उगीचच ऑपरेशन केलं जातं. ज्यांना ऑपरेशन पाहिजे असतं किंवा गरज असते, त्यांना उगीचच वेळ घालून औषधे देणे जात असतं. तर हा नेमका कुठल्या पेशंट करता कुठला इलाज आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात की नाही, या गावामध्ये फक्त टीबी, मलेरिया, डायरिया हाच प्रॉब्लेम आहे. पण असं नाहीये. जसा वेळ बदलत जातो आहे तसं गावोगावी मणक्याचे आजार खूपच जास्ती व्हायला लागले आहेत आणि होणार आहेत. जगभरचं तुम्ही संशोधन केलं तर सगळ्या ह्याच्यामध्ये कळतं की मानपाठ आणि कंबरदुखी, रीढ आणि मणक्याचे आजार वाढतच जाणार आहेत. आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही खूपच मरीज किंवा पेशंट्स बघत असाल. मणक्याच्या आजारामुळे काम करण्यामध्ये प्रॉब्लेम होण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते. तसं मान आकडली गेली तर काम करता येत नाही, किंवा कंबर आकडली गेली तर शेतात काम करता येत नाही, मजुरांना मजुरी करता येत नाही, आणि मग ते घरी झोपून राहतात आणि रोजगार त्यांना मिळत नाही. तर त्यांचं कुटुंब बिगर रोजगाराचं राहू शकत नाही. तर हा एक मोठी समस्या, प्रॉब्लेम आहे. आणि हे वाढतच जाणार आहे आपल्याला. ही एक लहान मुलगी आदिवासी नंदुरबार नावाच्या खेड्यामध्ये खेळत असताना झाडावरून पडली आणि तिचा मणका तुटला आणि तिला दोन्ही पायामध्ये पॅरालिसिस किंवा अपंगता आली. आणि तिच्या आजूबाजूला कुठलाच डॉक्टर नसल्यामुळे, रीढच्या हड्डीचे स्पेशलिस्ट नसल्यामुळे, तिचे आजी आजोबा तिला 3 महिने घरी नुसतं
झोपून ठेवलं होतं. तिला बेडसोर झाले आणि शेवटी एका NGOनी तिला उचलून मुंबईच्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर अशी परिस्थिती गावोगावी आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, देशभर. त्याच्याकरता आम्ही ही संस्था चालू केली आहे गेले 27 वर्ष. तर लोकांकडे पैसे नाहीत गावामध्ये, प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊन इलाज करायची ऐपत नाही, इन्शुरन्स नाही, विमा नाही. त्यामुळे यांना जास्ती करून जे सरकारी योजना आहेत, सरकारी डॉक्टर आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत, त्याच्यावरती भरोसा ठेवायला लागतो. तर पेपरवरती बघाल तर सगळ्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत, पण वास्तवात अशी परिस्थिती आहे की तुम्ही समजा गेलात तर बऱ्याचशा PHC प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टर नाहीत, स्पेशालिस्ट नाहीत, ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर नाही, पेट्रोल नाही. त्यामुळे जरी पेपरवर गव्हर्नमेंट किंवा सरकारी योजना असतील, डॉक्टर असतील, तरी त्या जे करायचं आहे जास्ती करून तर मणक्याचे आजार, ज्याला खूपच स्पेशलिस्ट ट्रीटमेंट लागते, तज्ज्ञ लागतात, ते काही होऊ शकत नाही. आणि या गरीब लोकांना, आदिवासी लोकांना, गावकऱ्यांना मग प्रायव्हेटमध्ये जायला लागतं, जिकडे त्यांना बरोबर सल्ला पण मिळत नाही, खर्च पण होतो, न गरज असता ऑपरेशन्स पण होतात. आणि अशा ठिकाणी त्यांचा असा खर्च होतो की त्यांना लोन किंवा व्याज घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांची घरची परिस्थिती पण बिकट होऊन जाते. अशा लोकांकरता फाउंडेशनची स्थापना झाली आणि हे काम आम्ही गावोगावी जाऊन करतोय. तुम्ही बघितलं तर 100त 80% लोकांना काही ऑपरेशनची गरज नसते. त्यांना सल्ला मिळायचा असतो, औषधं, ऑइंटमेंट, आयुर्वेदा, पट्टा आणि काही कसरत किंवा फिजिओथेरपी किंवा एक्सरसाइज, यांनी 80% लोक बरे होतात. पण 20% लोकांना समजा गरज लागली तर त्यांच्याकरता पण फाउंडेशन तयार आहे आणि आम्ही गावोगावी जाऊन भारत देशात 20 आमची सेंटर्स आहेत. महाराष्ट्रातच नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी ही सेंटर्स आहेत आणि आता ते वाढतच चालली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून आम्हाला मदत करायची, लोकांपर्यंत पोचायची आणि लोकांना आमच्यापर्यंत पोचवायची. आमची टीम आहे, जसं पहिल्यांदा सांगितलं, 40-50 आम्ही दर आठवड्याला, दर महिन्याला, दर वर्षाला मीटिंग्स घेऊन ठरवतो की नेमकं कुठल्या गावी कशा प्रकारचा ट्रीटमेंट करायची आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आम्ही कॅम्प घेतो, नंतर त्या लोकल डॉक्टरांचा कॉन्फिडन्स त्यांना समजावतो आम्ही काय करायला आहे, त्या एरियामध्ये नेमकं काय जास्ती आहे, TB आहे, दुसरा काय आजारपण आहे की नस पायाच्या मज्जातंतू बंद झाला आहे, आणि मग तिकडे फॅसिलिटीज, सुविधा तयार करतो आणि मग हा प्रोग्राम चालू करतो. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुमचं काम आहे, म्हणजे आशा वर्कर, विलेज हेल्थ वर्कर, नगरसेविका, नगरसेवक, मैत्रिणी, कारण आपण सर्व लोक गावामध्ये नागरिकांच्या, गावकऱ्यांच्या संदर्भात किंवा कॉन्टॅक्टमध्ये असतात. तुम्हाला त्यांच्या फॅमिलीबद्दल माहिती असतं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय आजारपण आहे. त्यामुळे तुम्ही आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम करता आणि करायला पाहिजे आणि करू इच्छिता. तर त्यामुळे तुमची मदत सगळ्यात महत्त्वाची आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे की मोबाईलवरती बरंचसं काम होतं. तर समजा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सापडला तर तुम्ही लगेच मोबाईलमध्ये आम्हाला कळवू शकता
की असा असा पेशंट आहे आणि तो आमच्यापर्यंत कसा पोचवायचा ते आपण ठरवू शकतो. हे सगळं समजायच्या आधी, काम करायच्या आधी, आमच्याशी जोडायच्या आधी तुम्हाला मणका म्हणजे काय ते समजणं जरुरीचं आहे. आणि मणक्याचं महत्व काय आहे? जसं खोपडीमध्ये, डोक्यामध्ये मेंदू किंवा ब्रेन सुरक्षित असतो, तसंच मणक्यामध्ये मज्जातंतू किंवा स्पायनल कॉर्ड सुरक्षित असतो. समजा मणका खराब झाला, वाकडा झाला, तुटला, तर मग मज्जातंतू तुटू शकतो किंवा वाकू शकतो किंवा दाबू शकतो आणि त्याच्यामुळे अपंगत्व किंवा पॅरालिसिस होऊ शकतो. तसंच मणका सरळ आणि ताठ असला, तुम्ही ताठ मणका शब्द ऐकला असेल, तर मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतात, कारण आपण सगळं बाकीचं काम छानपणे करू शकतो. काही तुम्ही लोक बघितले असाल ज्यांचा मणका ताठ नाही, वाकलेले आहेत, मान वाकडी आहे, कंबर वाकडी आहे, त्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स होतात, बाकीचे आजारपण होतात. आणि दुसरं महत्वाचं की मणक्यामुळे आपली मुवमेंट होते, म्हणजे मान हलवणं, खाली वाकून काम करणं, पाठी वाकून काम करणं, बाजूला वाकून फिरून काम करणं, ते पण मणक्याच्या सुरक्षितपणे होऊ शकतं. हे सगळं महत्वाचं आहे मणक्यामध्ये. जसं ह्याच्यात दिसतंय, आपण जेव्हा जन्मतो तेव्हा मणका असा असतो आणि जेव्हा मूल डोकं किंवा डोकं पकडायला लागतं, मान पकडायला लागते आपण म्हणतो, तेव्हा हे असं व्हायला लागतं. आणि जेव्हा मूल बसायला लागतं आणि उभं राहतं आणि चालायला लागतं, तेव्हा शेवटी मणका असा होतो, ताठ मणका जो म्हणतो ते. ह्याच्यात 33 मणके असतात आणि 2-2 मणक्याच्या मध्ये गादी असते, त्याला डिस्क म्हणतात. ते आपलं टायर किंवा शॉक ॲब्सॉर्बर सारखं असतं. त्याला आतमधून मणक्याला मजबूती येते आणि बाहेरून मणक्याची मजबूती स्नायू किंवा मसल्समुळे येते. त्यामुळे आपले मसल्स मजबूत होणं जरुरीचं आहे. म्हणून काही लोक जे रेग्युलरली रोजच्या रोज काम करतात, श्रमदान करतात, त्यांचे मसल्स आणि स्नायू मजबूत असतात आणि मणका पण मजबूत राहतो. आणि शहरातले लोक व्यायामशाळेत जाऊन, जिममध्ये जाऊन ह्याला मजबूत करतात, म्हणजे मणका मजबूत राहतो. हे जे 2 मणक्यामधली गादी आहे ती खूप महत्वाची आहे. त्यांनी 2 मणके वेगळे राहतात, मजबूत राहतात. मणक्याच्या पाठून मी सांगितल्याप्रमाणे छोट्या नसा किंवा मज्जातंतूतून निघणारं वायरिंग सारखं असतं. त्या नसा मानेतून हातात, पाठीतून छातीमध्ये आणि कमरेतून पायात अशा जातात. त्याला नर्व्हज म्हणतात. आणि त्यामुळे मणक्याचा कुठलाही आजार झाला, प्रॉब्लेम झाला की त्या नर्व्हज किंवा नसा दाबल्या जाऊ शकतात आणि कधी कधी बंद होऊ शकतात. त्यामुळे मणक्याच्या आजारमध्ये लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला कळेल. 2 मणक्याच्या मधली गादी आणि नस जी बाहेर येते आणि इकडे गादी नसल्यामुळे नस दाबली गेलेली आहे. हा एक्सरे आहे, तुम्ही बघत असाल. 2 मणके बरोबर अलाईन नाही आहेत, पाठीपुढे झाले, त्यांनी नस दाबली गेली. आणि हा तुम्ही ओळखत असाल, याला MRI म्हणतात. त्याच्यात आतलं सगळं दिसतं, गादी दिसते, नस दिसते. हे सगळे तपास काही लोकांना करायला लागतात, समजायला की या मरीजाला, रुग्णाला, पेशंटला काय नेमकं करायचंय. मार लागल्यावर स्कूटर ऍक्सिडेंट, कार ऍक्सिडेंट, अपघात झाला, झाडावरून पडले, डोक्यावर वजन पडलं, ते तर ठीक आहे, किंवा खेळण्यामध्ये काही झालं, फुटबॉल, क्रिकेटमध्ये. पण रोजच्या कामामध्ये सुद्धा आपल्याला मणक्याला त्रास होऊ शकतो. जसं वाकून काहीतरी बघत राहिलो, वेडं वाकडं झोपलो, घरकाम करताना चुकीचं काम केलं, किंवा खालून उचलताना लहान मुलाला किंवा जाड्या कुंडीला किंवा शेतात काम करताना सुद्धा मणक्याला प्रॉब्लेम किंवा घात होऊ शकतो. तुम्ही सगळे गावात राहतात, तुम्हाला माहितीच असेल, रोजची कामं, खराब रस्त्यावर 2 व्हीलरवर जाणं, शेतात काम करणं, डोक्यावर ओझं घेणं, पाणी भरणं, या सगळ्या ह्याच्यामध्ये
मानपाट कमरेला खूपच ताण पडतो आणि ते तुम्हाला समजणं जरुरीचं आहे. आता इलाज म्हटला की एवढे सगळे इलाज मी पहिल्यांदा सांगितले, त्यातला नेमका कुठल्या पेशंटला ते तुम्हाला समजणं जरुरीचं आहे. तर मणक्यामध्ये 3 प्रकारचे इलाज असतात. एक सगळ्यात सोपा इलाज, जे तुम्हाला पण काल मान दुखली आज बरी झाली, किंवा 8 दिवसापूर्वी कंबर दुखली 2 दिवसांनी बरी झाली, आज काहीतरी ट्रिपला जाऊन आले मग कंबर भरून आली बरी झाली. त्याला काही मोठा डॉक्टर लागत नाही, तुम्हीच स्वतःच तुम्हाला शिकू आम्ही की ह्याचा इलाज, निदान कसं करायचं, इलाज कसं करायचं. काही असे आजार असतात जे रोजचे चालू आहेत, म्हणजे दर आठवड्याला 2 दिवस झोपून राहायला लागतं. तो थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे, पण बरा पण होऊन जातो. तर त्याच्याकरता तुम्हाला काय करायचं, कुठली फिजिओथेरपी, काय लाईट द्यायचा, ते पण तुम्हाला सगळं आम्ही शिकवणार. आणि शेवटचे म्हणजे जे सिरियस धोकादायक प्रॉब्लेम आहे, हे सगळं करून झालंय किंवा पॅरालिसिस झालाय, पायाची अपंगत्वता आलाय, कुठली नस बंद झाली, टीबी झाला, तर अशा आजारांमध्ये तुम्हाला लगेच त्या मरीजाला, त्या गावकऱ्याला डॉक्टरपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. ते पण सगळं काम कसं करायचं ते तुम्हाला आम्ही शिकू. काही आपण आजार बघूया जे तुम्ही रोजच्या रोज बघणार आहात आमच्याबरोबर जोडल्यावर. एक तर ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे ठिसूळपणा हाडाचा. हाड जसं मोठं असतं त्याच्यापेक्षा समजा कॅल्शियम आणि प्रोटीन आणि हे सगळं कमी झालं तर हाडं दाबू शकतात, त्याच्यात गॅप होऊ शकते, त्याला म्हणतात. तुम्ही बघत असाल की म्हाताऱ्या माणसांची उंची कमी होते आणि त्यांना वाक येतो, तर ते प्रत्येक मणका दाबल्या गेल्यामुळे, कारण हाडं ठिसूळ झाली. पण हे खूप जास्ती झालं, सिरियस झालं तर नसवरती प्रेशर येऊ शकतं आणि त्याच्याकरता काहीतरी अर्जंट ऑपरेशन किंवा काहीतरी करावं लागतं. त्या पेशंटना तुम्ही आमच्यापर्यंत पोचवावं लागतं. तुम्हाला ही गोष्ट बघून गंमत वाटेल की काही लोकांमध्ये आम्ही सिमेंट पण टाकू शकतो. जसं काय हाड ठिसूळ झालं आणि तो बॉक्सच्या बॉक्स हाडाचा दबला गेला, तर त्याला मजबूती देण्याकरता अशी काही टेक्निक, प्रोसिजर आहे, शस्त्रक्रिया, ज्याने आम्ही आतमध्ये सिमेंट भरू शकतो, ज्याने मणक्याला मजबूती येते. पण ते सगळं डॉक्टर डिसाईड करणार तुम्ही पेशंट पाठवल्यावर. तुम्हाला टीबीची बिमारी तर माहितीच असेल. आपण नॉर्मली छातीचा टीबी, खोकला आला, पोटात दुखतंय, गाठी आल्या, पण मणक्याचा टीबी सुद्धा बरेच लोकांना होऊ शकतो, लहान मुलांना होऊ शकतो आणि त्यामुळे पस किंवा गाठ येऊ शकते आणि मणका खराब होऊ शकतो, वाकू शकतो आणि त्यांनी अपंगत्व सुद्धा होऊ शकतं. पण तुम्ही समजा तुम्हाला एकदा आम्ही शिकवलं आणि तुम्ही अशा पेशंटला आमच्याकडे लवकर पाठवलं, तर त्याला ऑपरेशन न करता चांगली औषधं देऊन सुद्धा आपण बरे करू शकतो. जसे हे काही पेशंट्स आम्ही दाखवतोय, त्यांना कोणीतरी ऑपरेशन सांगितलं होतं, पण आम्ही चांगली औषधं देऊन त्यांना बरं केलं. पण समजा उशीर झाला पेशंटला तुमच्यापर्यंत पोचायला किंवा तुमच्यापासून आमच्यापर्यंत पोचायला, तर मग मात्र मोठं ऑपरेशन करून मणक्याला सपोर्ट द्यायला लागतो आणि नसा मोकळ्या करायला लागतात. तुम्ही कॅन्सर किंवा कर्करोग ऐकलाच असेल. नेहमी आपण ऐकतो की तंबाखू खाऊन पोटामध्ये गाठी, गळ्यामध्ये कॅन्सर, डोक्यामध्ये होऊ शकतो. पण तो कॅन्सर टीबी सारखा मणक्यामध्ये पण जाऊ शकतो आणि त्यांनी मणका लूज होऊ शकतो आणि वाकू शकतो आणि खूप दुखणं होऊ शकतं आणि पॅरालिसिस पण होऊ शकतो. त्याच्याकरता अशा पेशंटना आमच्यापर्यंत पाठवणं सल्ल्याकरता आणि त्याचा इमिजिएटली लगेचच्या लगेच इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करणं जरुरीचं आहे. तर नेमका हे पेशंट कुठले आहे ते पण सगळं तुम्हाला आम्ही शिकवणार, ज्याच्यामुळे तुम्ही असे पेशंट आमच्यापर्यंत पोचवू शकाल. स्लिप डिस्क तुम्ही ऐकलं असेल. 2 मणक्याच्या मधली गादी जेव्हा बाहेर येते
तेव्हा ती नसला दाबते आणि कंबरदुखीपेक्षा पायदुखी होते, पाय बधीर झाला, त्याला सायाटिका म्हणतात. अशा पेशंटना सुद्धा लवकर बघितलं तर औषध पाण्याने बरे होऊ शकतात. पण असे पेशंट दुर्लक्ष केले तर शेवटी त्यांना अपंगत्व पण येतं आणि मग ऑपरेशन करायला लागतं. असा एक पेशंट ज्याला आम्ही औषधाने ठीक केलं. बरेचदा माने आणि कमरेमध्ये गादी बाहेर आल्यामुळे नसा दाबल्या जाऊ शकतात आणि मग त्याच्यामुळे हात आणि पाय चालत नसल्यामुळे त्यांना लगेच ऑपरेशन करायला लागतं, मानेमध्ये सुद्धा आणि कमरेमध्ये सुद्धा. तुम्ही स्पॉन्डिलोसिस ऐकलं असेल. स्पॉन्डिलोसिस म्हणजे काही भीतीदायक किंवा आजार पण नाही. त्याचा अर्थ की नुसतं वय झालं, जसं आपलं वय होतं, केस पांढरे होतात, तसं मणक्याचं पण वय होतं आणि दोन मणक्यामधली गॅप कमी होऊन दुखू शकतं. ह्याच्याकरता काही ऑपरेशनची गरज नाही. जोपर्यंत नस दाबली नाही तोपर्यंत औषधं, मलम, फिजिओथेरपी, व्यायाम आणि पट्टा, मानेचा कॉलर किंवा कमरेचा पट्ट्याने 80% लोकांना बरं होऊ शकतं. पण हे तुम्हाला शिकवावं लागेल आणि एकदा शिकलात की तुम्हीच ह्यांचा सगळ्यांचा इलाज करू शकता. सगळ्यात महत्वाचं किंवा धोकादायक चिन्ह मणक्याचं म्हणजे वाक. ही मुलगी अकोल्याची होती, तिला एवढा वाक होता, तिला काहीच करता येत नव्हतं, मणका वाकला होता, तिचं काम पण करता येत नव्हतं, लग्न पण होत नव्हतं. ऑपरेशन करून आम्ही तिला सरळ केलं, तिचं लग्न पण झालं, तिला मुलं आहेत आणि ती कामाला पण लागली. लहान मुलांमध्ये बरेचदा मणक्याच्या विकारासोबत नसामध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांचा सगळा तपास करून MRI करून आम्हाला ऑपरेशन्स करायला लागतात आणि ते समजा चांगलं झालं तर पेशंट पण आयुष्यभर खुश राहू शकतो. हे काही तुम्हाला केसेस दाखवतो. जी मुलगी वाकडी होती तिला डॉक्टरांपर्यंत कोणीतरी आमच्या हेल्थ वर्करनी पोहोचवलं, तिचं मोठं ऑपरेशन छान झालं आणि ऑपरेशनच्या नंतर मणका सरळ झाला. ही मुलगी अरुणाचल प्रदेशवरून तिच्या आईबरोबर 2 दिवस प्रवास करून ट्रेननी आमच्यापर्यंत पोचली आणि तिचं मोफतमध्ये फ्रीमध्ये मोठं ऑपरेशन झालं, दिवसभर चालणारं, आणि ती सरळ पण झाली आणि आता ती स्वतः एक स्कूल टीचर आहे. आणि हे केलं नसतं तर तिचं आयुष्य खूप कमी होतं, कारण तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. असाच अजून एक पेशंट. तर अशा पेशंटबद्दल पण तुम्हाला आम्ही शिकू. याच्याकरता औषधं, फिजिओथेरपी न करता आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे 80% लोकांना तर एवढे मोठे ऑपरेशन्स लागत नाहीत, त्यांना तुम्हीच ट्रीट करू शकता. असे काही उदाहरणं आहेत. जसं आपण घरी वेडवाकडं बसतो, तर ते तुम्हाला शिकवलं की तुम्ही गावकऱ्यांना सल्ला देऊ शकता कसं बसायचं, किंवा वजन वाढू द्यायचं नाही. पोट एवढं मोठं झालं तर कमरेवर लोड येतं आणि व्यायाम नसला तर मज्जातंतू, मसल्स वीक होतात आणि त्याने कमरेवर लोड येतं. कसं उभं राहायचं, कसं करायचं. गरोदरपणा तर तुम्हाला माहिती आहे. गरोदरपणा झाला की बरेचदा काळजी घेतली नाही तर कंबरदुखी खूप जास्त होऊ शकते आणि गरोदरपणा शेवटच्या 9 महिन्यापर्यंत ॲक्टिव्ह राहणं, एक्सरसाइज, व्यायाम करणं, आहार घेणं खत महत्त्वाचं असतं. तर ते सगळं आम्ही तुम्हाला शिकवू ज्याने तुम्ही गावकऱ्यांना सल्ला देऊ शकतात. काही लोक ट्रिपवर जातात आणि आल्यानंतर कंबर भरते, पण ह्या सगळे सिरियस प्रॉब्लेम नाही आहेत. त्यांना औषधं देऊन बरं होण्यासारखं आहे. त्यांना औषधांनी कसं ट्रीट करायचं, त्यांना उगीच घाबरू देऊ नये, त्यांना ॲश्युरन्स, कॉन्फिडन्स द्यायचा.
ज्या गावामध्ये घरी काम करणाऱ्या बायका आहेत, स्वयंपाक करतात, शेतात काम करतात, त्यांना नेमकं कसं बसायचं, कसं उचलायचं, कसं वाकायचं याचा सल्ला देणं पण महत्त्वाचं आहे. कारण या लोकांना बरेचदा दिवसभर घरात काम करून कंबरदुखी होऊ शकते. तर ते सगळं तुम्हाला आम्ही शिकवू. आजकाल बरेच युवती यंग लोक ऑफिसमध्ये काम करतात, एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसतात, लॅपटॉप यूज करतात, वेडं मॉनिटरवर बसतात. तर त्यांच्याकरता नेमकं काय करायचं, कुठला व्यायाम करायचा, आहार आणि काय काय करायचं. कधी कधी त्यांना ऊन म्हणजे सनशाईन किंवा सूर्यप्रकाश पण मिळत नाही दिवसभर ऑफिसमध्ये असल्यामुळे. तर त्याचं महत्त्व काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्यामुळे 80% लोकांना तुम्हीच ट्रीटमेंट करू शकाल. हे सगळे कसं कसं काम करणाऱ्या लोकांना सल्ला द्यायचा ते तुमचं काम राहील. मुंबईवरून डॉक्टर किंवा दिल्लीवरून डॉक्टर येऊन ते करायची काही गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं कमरेमध्ये म्हणजे फिजिओथेरपी किंवा व्यायाम, त्याला रिहॅबिलिटेशन असं म्हणतात. तर नेमके कुठल्या आजारात, कुठल्या मानेच्या प्रॉब्लेमला कुठला व्यायाम, पाठीला कमरेला कुठला व्यायाम, हे नॉर्मली फिजिओथेरपी तज्ज्ञ शिकवतात. पण आपल्याला जसे डॉक्टर गावात नाहीत तसं तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट पण गावात नाहीत. तर हे सगळं आम्ही तुम्हालाच शिकवणार. आमच्याकडे कोर्स आहे, त्याला म्हणतात फिजिओथेरपी असिस्टंट ट्रेनिंग मॉड्यूल. तुम्हाला ह्याच्याबद्दल पण ट्रेनिंग दिलं जाईल. काही लोकांना आपण काही इक्विपमेंट म्हणजे लाईट किंवा करंटचं मशीन असं पण देऊ शकतो, ज्यांनी तुम्ही तुमच्या पद्धतीने गावकऱ्यांना फिजिओथेरपी देऊ शकता. यांच्याकरता गावकऱ्यांना 30-40 किलोमीटर मोठ्या डॉक्टरला भेटायची गरज नाही. हे सगळं समजून घ्यायची तुम्हाला गरज आहे. तर थोडक्यात म्हणजे जर 80% लोकांना तुम्हीच जाणून देणार आहात आणि ट्रीटमेंट देणार आहात, तर मग तुम्हाला नक्की माहिती पाहिजे की कुठल्या पेशंटला तुम्हीच ट्रीट करणार आणि 15-20% लोकांना डॉक्टरांपर्यंत पोहोचवणार. त्याला म्हणतात रेड फ्लॅग कन्सेप्ट, म्हणजे लाल झेंडा. कुठलाही धोक्याच गोष्ट असेल की आपण लाल झेंडा वरती करतो, तर त्याला रेड फ्लॅग किंवा लाल झेंडा म्हणतात. तर तुम्हाला हे शिकवलं जाईल की कुठल्या लोकांना लाल झेंडा आहे. जसं की एवढी पेशंट वाकून चाललाय किंवा वाकडा चाललाय किंवा कुठली नस बंद झाली, त्याला सायाटिका म्हणतात, ते मी आधी सांगितलं. अशा पेशंटना डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचं तुमचं काम आहे. किंवा टीबीची बिमारी आहे आणि अपंगत्व आलंय पायात, किंवा मावाद किंवा पस किंवा पू भरला आहे मणक्यामध्ये, त्याला तुम्ही उगीच वेळ न घालवता डॉक्टरांकडे पोहोचणं जरुरीचं आहे. किंवा एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, मानेमध्ये गळ्यामध्ये गाठीचं ऑपरेशन करून आलंय, पोटाचं ऑपरेशन, त्याला मणक्यात आजार आहे, त्यांना लगेचच्या लगेच डॉक्टरांपर्यंत पोहोचवणं. किंवा वाकडेपणा, तुम्हाला मी खूप उदाहरणं दाखवली जसं आम्ही त्यांना ऑपरेशन करून सरळ करू शकतो. अशा पेशंटना उगीच वेळ घालून कसरत आणि औषधं देण्यात अर्थ नाही, त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि तुम्ही या प्रोग्राममध्ये खूप 80% पेशंटना मदत करू शकतात. लहान मुलांना नॉर्मली सहजासहजी मानपाठ कंबरदुखी नसते, पण एखाद्या लहान मुलांनी सांगितलं की मान दुखते किंवा मान हलत नाही किंवा कंबर दुखते आणि माकडा आहे, तर त्याला लगेचच्या लगेच डॉक्टरांपर्यंत स्पेशलिस्टकडे पोहोचवणं गरजेचं आहे. पुढच्या काही पिक्चर्समध्ये मी तुम्हाला आमचं काम दाखवतो. हे तुम्ही शायद जास्ती करून ऐकलं असेल, अभय आणि राणी बंग, जे गडचिरोलीमध्ये आहेत. ते जरी अमेरिकेत शिकलेले मोठे डॉक्टर असले तरी सुद्धा गेले 40 वर्ष ते गडचिरोली सारख्या छोट्या जागी राहून गरीब लोकांचं, आदिवासी लोकांचं काम करतायत.
आणि त्यांचं सगळ्यात जास्ती काम नवजात बालकांवरती आहे. त्यांना इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असं म्हणतात. तर जी मुलं जन्मतः गावोगावी मरत होती इन्फेक्शनमुळे किंवा बाकी कारणामुळे, छातीच्या इन्फेक्शनमुळे, त्यांनी बरं करून जगभर त्यांचं काम जाणले गेलेलं आहे. आणि हे कसं केलं त्यांनी? स्वतः राणीबाग अभयमंगनी गावात जाऊन नाही केलं सगळीकडे. त्यांनी हेल्थ वर्करची मदत घेतली, आशा वर्करची मदत घेतली, कम्युनिटी हेल्थ वर्करची मदत घेतली. तर या बाईचं नाव आहे काजूबाई. ती गडचिरोलीच्या एका छोट्या गावात हेल्थ वर्कर आहे आणि तिने हे सगळं काम बाकीच्यांच्या सहयोगाने केलं. आणि आता ती बाकीच्या नगरसेविकांना शिकवते आणि त्यांच्या मार्फते, त्यांच्या मदतीने हे सगळं काम चालू आहे आणि वाढत गेलं आहे. तर आपल्याला पण द स्पाईन फाउंडेशनच्या बरोबर काम करून लोकांची मदत करायची आणि त्यांचा मानपाट कमरेचा इलाज करायचा आहे. हे गडचिरोलीच्या काही पिक्चर्स आहेत. तुम्ही समजा महाराष्ट्रात असाल तर किंवा कुठेही असाल तर मी तुम्हाला आग्रह करीन की एकदा सर्च नावाच्या ऑर्गनायझेशनला, अभयन राणीबंगची जे काम चाललंय त्यांना भेट द्यावी. हे आम्ही इकडे गेले 22 वर्ष काम करतोय आणि आता दर 3 महिन्याला जाऊन आम्ही तिकडे सगळं सांभाळतो. दर 3 महिन्याला कमीत कमी 25 ते 30 ऑपरेशन्स करतो आणि बाकीचे पण इलाज सगळे करतो. ही काजूबाई जेव्हा तरुण होती 20 वर्षापूर्वी तेव्हाचा फोटो आहे. तिचं कुटुंब आणि तिच्या सगळ्या गाव सेविका, नगरसेविका. पहिल्यांदा आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसून पेशंट्स बघायचो. ह्याच्यावर पण तुम्हाला आम्ही शिकवू की कसं खरं उचलायचं, कसं आपण या लोकांना मदत करू शकू, गावकऱ्यांना शिकू शकू. हे आम्ही त्यांचं कोचिंग घेताना बरेचदा जडीबुटी, पाला, लेप, डाग असा पण इलाज केला जातो. त्याच्यामधलं कुठलं सगळ्यात आहे ते पण आपल्याला आपल्या ट्रीटमेंटमध्ये सामील करून घेता येईल. कारण बऱ्याच गावकऱ्यांना अनुभव असतो की ह्या गोष्टी काम करतात. त्याचा पण संशोधन करून आपण करू शकतो. ही आदिवासी बाई आम्ही 35 किलोमीटर दूरहून हॉस्पिटलमध्ये आणून तिचं ऑपरेशन केलं आणि ती छान झाली आणि खुश झाली. हे आमचं पहिलं क्लिनिक असायचं मोठं. 400-500 पेशंट आम्ही बघायचो गावामध्ये जाऊन. आता आम्ही हेल्थ वर्करना मराठीमध्ये शिकवून त्यांना ट्रेनिंग दिलंय. ही आमचे ऑपरेशन्स करायची सोय. ही आमची टीम दरवेळेला जी दर 3 महिन्यात जाते. हे पहिले तर एक्सरे आपण झाडावर वळवायचो, पण आता नवीन मशीन्स आली आहेत. आधुनिक सामान आलेलं आहे. त्या जास्ती चांगली पद्धतीने आम्ही सेवा देऊ शकतो. हे अभय आणि राणीबंग, त्यांची मुलं ते पण अमेरिकेत शिकले आहेत, पण ते गडचिरोलीला आपली सेवा देत आहेत. हे काही ऑपरेटेड पेशंट्स आहेत. या राणीताई आहेत, स्वतः त्यांचं पण ऑपरेशन त्यांनी तिकडेच करून घेतलं मणक्याचं आणि ती बाकीच्या पेशंट्स बरोबर उभी आहे. तुम्ही समजा शहरात आलात तर तुम्हाला दिसेल की शहरात सुद्धा गावं बसली आहेत. स्टेशनच्या बाहेर, रस्त्यावर, बिल्डिंगच्या खालती झोपड्या आहेत. तिथे लोक जे काम करतात ते झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडे पण काही सुविधा नसते आणि त्यांची पण आम्ही सेवा करतो. झोपडीमध्ये आमची क्लिनिक्स आहेत मुंबईमध्ये. आणि तिकडच्या ज्या घरच्या बायका आहेत त्या लोकांच्या, त्या पण आमच्या कम्युनिटी हेल्थ वर्कर आणि आमची मदत करतात. आमचं एक हॉस्पिटल, आमचं युनिट आहे मुंबईमध्ये. त्याचं नाव आहे VN देसाई म्युन्सिपल हॉस्पिटल, जे गेले 16 वर्ष शहरातल्या गरीब लोकांकरता सेवा देत आहे. फ्रीमध्ये, मुफ्तमध्ये, काही पण चार्जेस न घेता मोठी ऑपरेशन्स आम्ही तिकडे करतो. तर हा जो आपला संबंध प्रोग्राम आहे
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम आहे. त्याला आम्ही फिल्टर 1 किंवा गाळणी, जशी गाळणी असते तर गाळणी जितकी मोठी तितकं जास्ती पाणी जातं, जास्ती गाळणी जितकी पातळ तितकं जास्ती ती इफेक्टिव्ह असते. तर तुम्ही फिल्टर 1 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तुमचा रोल आहे. हेल्थ वर्कर, नगरसेविका, नगरसेवक, आशा वर्कर, मैत्रिणी, मैत्री किंवा तुमचा सहवास किंवा तुमचा कॉन्टॅक्ट किंवा तुमचा ओळख गावकऱ्यांची आहे, जिथे आपल्याला पेशंट किंवा आजारी लोक शोधायचे आहेत. तुम्ही जर मदत केली तर ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तुमचं ट्रेनिंग होईल, लेक्चर्स होतील. आम्ही PHC डॉक्टर्सना पण लेक्चर्स घेतो, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुद्धा लेक्चर घेतो आणि आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुमचं काम. महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी गेलो, जसं अंबेजोगाई आहे मेडिकल कॉलेज, अकोला आहे, ही सगळी तुम्ही महाराष्ट्रात नावं ऐकली असेल. धुळ्यामध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये आहे, कणकवलीमध्ये आहे. या सगळीकडे जाऊन आम्ही हेल्थ वर्करच्या मदतीने आमचे सेंटर चालवतो. भारतवर्षात बघितलं तर हिमालय तुम्ही ऐकलं असेल, हिमालयामध्ये डेहराडून, उत्तरांचल, जम्मू काश्मीर, हिमाचल, गुजरात, ओरिसा आणि खालती तामिळनाडू आणि कर्नाटक, अशा सगळ्या ठिकाणी आमची सेंटर्स आहेत आणि आता ती वाढतच चालली. पण हे काही 50 डॉक्टर करू शकणार नाहीत. हे फक्त काम तुमचं आहे. तुम्ही काम केलं तर आम्हाला लोकांपर्यंत पोचता येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे नेमकं? तुम्हाला समजायचं आहे की हे सगळं काय चाललं आहे, आमचं काम काय आहे, आणि मग मनाने निश्चय घेऊन आमच्याशी मैत्री करून हे सोबत काम करायचं आहे. आणि ट्रेनिंग, तुमचं शिक्षण, तुमचं ट्रेनिंग करण्याची जबाबदारी आमची आहे. तर एकदा तुम्हाला हे समजलं आणि एकदा तयार झालं की आपण वेगवेगळे ट्रेनिंग मॉड्यूल्स किंवा क्लासेस किंवा शिक्षणाचे करू शकू, तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळं समजावू शकू आणि आमच्या प्रोग्रॅमचं तुम्हाला कुठल्याही प्रश्न असेल, काही समजलं नसेल तर तुमचे जे सुपरवायझर, सिनियर सुपरवायझर, ज्युनियर सुपरवायझर किंवा कम्युनिटी मॅनेजर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतो. आम्ही जेव्हा तुमच्या सेंटरला येणार दर 2-3 महिन्यांनी, तेव्हा आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एकदा बरेचसे लोक आमच्याशी जुडले की आपण एक वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप पण बनवू शकू की तुम्ही सगळेजण एकत्र आपण मिळू शकू. तर मणक्याचं दुखणं नाही आहे, त्याचं काहीतरी खालती कारण आहे, आजारपण आहे, ते शोधणं महत्त्वाचं आहे. आणि छोट्या मोठ्या दुखण्याकरता मोठ्या डॉक्टरकडे पाठवायची गरज नाही. ते तुम्हाला शिकवल्यावर तुम्हीच ट्रीटमेंट करायची आहे. फक्त जे लाल झेंडे आहेत ते मात्र पुढे लवकर पाठवायचे, त्यांचा बरोबर इलाज होऊ शकेल. नुसतं कंबरदुखी, मानदुखी करता औषधं न देणं, त्याच्याबद्दल समजणं, आणि कुठल्याही पेशंटला बाहेरून समजा शस्त्रक्रियेची, ऑपरेशनची, सर्जरीचा सल्ला दिला असेल तर त्या पेशंटला नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवणं, किंवा बरेचदा दाखवल्याप्रमाणे आम्ही औषधांनी, फिजिओथेरपीनी, पट्ट्यानी, कॉलरनी अशा पेशंटना सर्जरी न करता, शस्त्रक्रिया न करता बरं करू शकू. तर तुमच्या नागरिकांची, गावाच्या लोकांची, आदिवासी लोकांची मणक्याचं स्वास्थ्य तुमच्या हातात आहे. तर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. तर आमच्याबरोबर जोडून हे लवकरात लवकर करा, कारण लोक आपली वाट बघतायत काम करायची. धन्यवाद.